आणि आता बातमीपत्राच्या सुरुवातीला एक नजर टाकणार आहोत महत्त्वाच्या बातम्यांवर। वंचित बहुजन आघाडीची आज नागपुरात बैठक, लोकसभेबाबत रणनीती ठरणार। काँग्रेसचे माजी आमदार सुनील केदार यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी। 150 कोटींच्या घोटाळा प्रकरणात सुनील केदार अटकेत। राजकारणात कसलेले नटसम्राट, नेते मंडळी ही नटसम्राटांना मागे पाडतील। राजकारणातील सत्ता नाट्यावरून अजित पवारांची टिप्पणी। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मुंबईमध्ये आज मानद डॉक्टरेट प्रदान होणार। जपानी विद्यापीठ करणार गौरव। माझं पुण्यावर प्रेम, पण पुण्यातून लोकसभा निवडणूक लढणार नाही, उपमुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती। आणि दक्षिण आफ्रिकेविरोधात पहिली कसोटी आजपासून रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला इतिहास रचण्याची संधी। आणि आता बातमीपत्रामध्ये पाहणार आहोत प्रत्येक जिल्ह्यातली बातमी वेगवान स्वरूपात। बातमी 36 जिल्ह्यांची या बुलेटिनमध्ये सुरुवात करूयात। उपमुख्यमंत्री अजित पवार पुणे दौऱ्यावर आहेत आणि या ठिकाणी त्यांनी विविध विकास कामांची पाहणी केली। खासदार अमोल कोल्हे यांच्या मतदारसंघातील विविध विकास कामांची त्यांनी पाहणी करत अधिकाऱ्यांना सूचना देखील दिल्या। मांजरीमधील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची पाणीपुरवठा योजना तसंच मांजरी रेल्वे गेट उड्डाण पुलाचा त्यांनी आढावा घेतला। वंचित बहुजन आघाडीने आज नागपुरात तातडीची कार्यकारिणी बैठक बोलावलेली आहे। प्रकाश आंबेडकर आजच्या बैठकीमध्ये लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय घेण्याची शक्यता वर्तवली जाते। प्रकाश आंबेडकर काय भूमिका घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। श्रीकांत शिंदे फाउंडेशन आणि अंबरनाथ शिवसेना शहर शाखा यांच्या माध्यमातून अंबरनाथमध्ये स्ट्रीट फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलं। या फेस्टिवलला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हजेरी लावली। स्ट्रीट फेस्टिवलमध्ये संगीत, नृत्य, कला, क्रीडा अशा विविध 50 पेक्षा जास्त कला आविष्काराचं सादरीकरण करण्यात आलं। एनडीसीसी बँक घोटाळा प्रकरणी सुनील केदार यांना झालेल्या 5 वर्षांच्या शिक्षेप्रकरणात आज सुनील केदार यांच्या जामीन अर्जावर न्यायालयामध्ये निर्णय होण्याची चिन्ह आहेत। जामीन अर्जावर न्यायालय काय निर्णय घेणार याकडे लक्ष लागलंय। ऊस दर प्रश्नी आज प्रशासकीय बैठक होणार आहे। स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं आंदोलन केल्यानंतर 2च कारखान्यांनी ऊस दर जाहीर केला आणि त्यामुळे जिल्ह्यातील इतर साखर कारखान्यांनी दर जाहीर केला नाही तर काटाबंद आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आलाय। सोलापूर तालुक्यातील मुसी गावातील भैरवनाथ पोल्ट्री फार्ममुळे होणाऱ्या दुर्गंधयुक्त वातावरणाला कंटाळून शेतकऱ्यांनी हलगीनाथ आंदोलन केलं। भैरवनाथ पोल्ट्री फार्मची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी यावेळी शेतकऱ्यांकडून करण्यात आली। मलकापूर, मोताळा, नांदुरा, बोदवड आणि मुक्ताईनगर या ठिकाणांहून शेतकऱ्यांकडून कापूस खरेदी करून काही कोटींच्या घरात शेतकऱ्यांना फसवणारा मुख्य आरोपी जग्गू याच्या मालमत्तेवर टाच उगारत त्याच्याकडे असलेली मालमत्ता पोलिसांनी जप्त करायला सुरुवात केली। सोलापुरात झालेल्या हिंदू गर्जना सभेमध्ये तलवार उगारल्याप्रकरणी हिंदू राष्ट्र सेनेचे धनंजय देसाई यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। तलवार आणून दिल्याप्रकरणी हिंदू राष्ट्र सेनेचे शहर प्रमुख रवी गोणे यांच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात आलाय। जेल रोड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळेंचा नवा व्हिडिओ आता समोर आलाय। सुप्रिया सुळे धायरी येथे शूटिंग रेंजवर फायरिंगची प्रॅक्टिस करत होत्या आणि त्यावेळीचा हा व्हिडिओ असल्याचं पाहायला मिळतंय। सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल होतोय। जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातील एका रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह, खरं तर एक रुग्ण आलेला आहे आणि कोरोनाची लागण झालेला हा रुग्ण 6 ते 10 डिसेंबर दरम्यान नेपाळमध्ये असल्याची माहिती आहे। जिल्ह्यात पुन्हा कोरोनाचा रुग्ण सापडल्यानं जिल्हाधिकारी आयुष प्रसाद स्वतः परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत। राज्यात कोरोनानं पुन्हा डोकं वर काढल्याचं पाहायला मिळतंय। राज्यात सोमवारी कोरोनाचे नवे 28 रुग्ण आढळलेले आहेत तर मुंबईमध्ये कोरोना बाधितांचा आकडा सर्वात जास्त आहे तर आतापर्यंत राज्यामध्ये 168 सक्रिय रुग्ण आहेत। केडीएमसीच्या आय वॉर्डमध्ये मोठ्या प्रमाणात अधिकृत जीन्स कारखाने उभे राहिलेले होते आणि याची तक्रार महापालिकेकडे येताच महापालिकेच्या अतिक्रमण विभागानं आयुक्त डॉक्टर इंदुराणी जाखड यांच्या आदेशानं हे सर्व कारखाने जमीनदोस्त केले। जाखड यांनी पदभार स्वीकारल्यापासून शहरात मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याची मोहीम हाती घेतली। मुंबईहून छत्रपती संभाजीनगरला येणाऱ्या इंडिगोच्या विमानाला खरं तर उशीर होणं ही नित्याचीच बाब झालेली आहे आणि आता त्यात बंगळुरूहून येणाऱ्या विमानाची भर पडली आहे। बंगळुरूहून छत्रपती संभाजीनगरच्या चिखलठाणा विमानतळावर येणाऱ्या इंडिगोच्या विमानाला 2 तास 2 मिनिटं उशीर झाला आणि मुंबई हैदराबादहून येणाऱ्या या विमानांना आठवड्यात तब्बल 5 वेळा विलंब झालाय।
बुलढाण्याचे जिल्हाधिकारी किरण पाटील यांच्या घराच्या आवारात 5 फूट लांब साप आढळून आला। तात्काळ सर्पमित्रांनी बोलावण्यात त्यांना आलं आणि अथक प्रयत्नानंतर सापाला पकडून नैसर्गिक अधिवासात सोडून देण्यात आलं। सुंदरखेडच्या शिवशंकर नगर येथील श्री हनुमान मंदिरात अक्षता अमृत कलशाचं आगमन झालं। त्यानिमित्तानं संपूर्ण सुंदरखेड शहरातून दिंडी काढण्यात आली। पवित्र अक्षत अमृत कलशाला आपल्या डोक्यावर घेऊन बुलढाणाकरांनी परिक्रमा केली। गडचिरोली जिल्ह्यामध्ये तेलंगणाच्या सीमेवर असलेल्या अरडा या गावात 100 वर्षापासून मल्लिकार्जुन स्वामींची यात्रा भरते आणि याचं महत्त्व म्हणजे 3 राज्यातून आलेल्या शेकडो महिला बोनालू सण साजरा करतात। फुलानं सजवलेल्या घागरी डोक्यावर घेऊन फिरणाऱ्या शेकडो महिला मंदिराच्या भोवती 3 परिक्रमा करतात। हा सोहळा पाहण्यासाठी सीमावर्ती भागातले हजारो नागरिक इथे गर्दी करतात। आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये राज्यातील 50% म्हणजे सुमारे 50,000 मतदान केंद्रांवर मतदानाच्या दिवशी व्हिडिओ चित्रीकरण करण्यात येणार आहे। संपूर्ण मतदानाची प्रक्रिया पार पडेपर्यंत हे चित्रीकरण केलं जाणार असून त्यासाठी मंत्रालयात मध्यवर्ती केंद्र स्थापन केली जाणार आहेत आणि त्याची जबाबदारी जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी यांच्यावर देण्यात आली आहे। म्हाडाच्या कोकण मंडळाच्या 5,311 घरांच्या सोडतीतील 2,970 घरांसाठी प्रथम प्राधान्य योजनेतील घरं वगळून 13 डिसेंबरला सोडत काढण्यात येणार होती। मात्र अचानक प्रशासकीय कारण देत ही सोडत पुढे ढकलण्यात आली आहे। अद्याप सोडतीची नवीन तारीख जाहीर केली नसल्यानं पात्र अर्जदारांमध्ये नाराजी आहे। सुमारे 24,000 अर्जदारांना या सोडतीच्या तारखेची प्रतीक्षा आहे। श्री सिद्धेश्वर देवस्थान संचलित 53व्या राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचं भूमिपूजन झालं। 41 लाख किंमत असणाऱ्या या सोन्या नावाचा सर्वात उंच वळू यंदाच्या कृषी प्रदर्शनात सर्वांचं आकर्षण ठरणार आहे। 28 ते 31 डिसेंबरपर्यंत कृषी प्रदर्शन असणार आहे। नागपुरातील हवेची गुणवत्ता खालावलेली आहे। नागपूरचं प्रदूषण दिवसेंदिवस धोक्याच्या पातळीबाहेर जाताना दिसतंय। बांधकाम वाहनांचा धूर आणि बदलत्या हवामानामुळे हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक 346 पेक्षा जास्त नोंदवण्यात आलेला आहे आणि त्यामुळे येत्या 2 ते 3 दिवसात हवेची गुणवत्ता अशीच राहण्याची शक्यता आहे। चालत्या ट्रेनमधून चढू अथवा उतरू नये असं आवाहन वारंवार केलं जातं, मात्र काही लोक याकडे दुर्लक्ष करत असल्याचं पाहायला मिळतंय। अशीच एक घटना अकोल्यात घडली आहे। अकोल्यातील रेल्वे स्टेशनवर प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर एक मुलगी पुरी ओखा ट्रेनमध्ये आपल्या परिवाराला बसून देण्याकरता ट्रेनमध्ये चढली होती। मात्र काही क्षणात ट्रेनला ग्रीन सिग्नल मिळाल्यामुळे या मुलीनं धावत्या ट्रेनमधून उतरण्याचा प्रयत्न केला असता तिचा तोल गेला। मात्र आरपीएफ जवानानं या मुलीला तोल जात असताना पकडल्यामुळे दुर्घटना टळली। शिरूरचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची आज भेट घेणार आहेत। मोदी बागेत जाऊन ते पवारांची भेट घेतील। जळगाव जिल्ह्यात शेतकऱ्याच्या कांद्याला 2 ते 3 रुपये किलोचा कवडीमोल भाव मिळाल्यानं शेतकऱ्यावर कांदा उपटून फेकण्याची वेळ आलेली आहे। अनेक शेतकऱ्यांनी तर कांद्यावर ट्रॅक्टर फिरवलाय, तर कांद्याला भाव मिळत नसल्यानं शरद पवार गटानं शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन निषेध आंदोलन केलंय। येत्या नवीन वर्षात 22 जानेवारी रोजी अयोध्येमध्ये राम मंदिराचं उद्घाटन होत आहे। दरम्यान अयोध्येमध्ये उभं होत असलेलं राम मंदिर कसं असेल याची उत्सुकता अनेकांच्या मनात आहे आणि त्यामुळे डोंबिवलीमध्ये जिमखाना इथे मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या संकल्पनेतून राम मंदिराची भव्य प्रतिकृती उभारण्यात आली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी देखील या ठिकाणी उपस्थिती लावत प्रतिकृतीची पाहणी केली। राम मंदिर कोणी बांधलं हे देशवासियांना माहीत आहे, मात्र सत्ता गेल्यानं उद्धव ठाकरे भ्रमिष्ट झाल्याची टीका केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केली आहे। उद्धव ठाकरेंनी राम मंदिर भाजपची प्रॉपर्टी आहे का असा सवाल केला होता। यावरून नारायण राणेंनी ठाकरेंवर टीकास्त्र डागलंय। माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या पुण्यतिथीनिमित्त मुंबईमध्ये अटल महाकुंभ या विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। केंद्रीय मंत्री नारायण राणे, पियुष गोयल आणि मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्यासह अनेक मान्यवरांनी कार्यक्रमाला उपस्थिती लावली। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेच्या जागेबाबत उदय सामंत यांनी मोठं विधान केलंय। रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातील लोकसभेची जागा किरण सावंत यांच्यासाठी मागितली असल्याचं उदय सामंत यांनी स्पष्ट केलं। किरण सावंतांना निवडून आणण्याची जबाबदारी आपली असून विरोधकांना सोबत घेऊन काम करा अशा सूचना देखील त्यांनी कार्यकर्त्यांना दिल्या। हिंगोली शहरातील शासकीय विश्रामगृहात शिवसेनेची आढावा बैठक पार पडली। हिंगोली जिल्ह्याचे संपर्क प्रमुख आशिष गुलावडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या बैठकीचे आयोजन करण्यात आलं होतं आणि आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक घेण्यात आली।
साताऱ्याचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांची हटके स्टाईल सगळ्यांना पाहायला मिळाली। कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव शिवेंद्रराजेंनी कार्यकर्त्यांना घेतलेल्या नवीन रिक्षाचं स्टीअरिंग हाती घेतलं। उपमुख्यमंत्री अजित पवार बोलतायत, थेट जाऊयात। मार्फत जे मांजरीला पिण्याचं पाणी द्यायचंय ती स्कीम बरीच रेंगाळलेली आहे। त्याच्यामध्ये आपल्याला महानगरपालिका आणि मजिप्रा यांच्यात थोडंसं कोऑर्डिनेशन करायचं। अजून 2 नॅशनल हायवे आणि रेल्वे या 2 लाईन ज्या जातात ते क्रॉसिंग करायचंय। ते एकदा बघितल्यानंतर कुणाकडे काय काम आहे ते कळेल, म्हणून ते एक पाहणी आपण केली। त्याच्यानंतर आता तुम्ही ज्या परिसरात उभा आहोत तिथं हा जो ब्रिज आहे तो फक्त टू लेनचा आहे। अजून 2 लेनची ब्रिजची गरज इथं आहे। त्याला साधारण 25 कोटी रुपये खर्च आहे आणि इथले प्रजिमाचे 3 रस्ते 5-5 कोटीचे, तर असे इथं 40 कोटी रुपये लागत आहेत। कारण ह्या भागातून पलीकडच्या भागात म्हणजे वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघ आणि हडपसर विधानसभा मतदारसंघ याला जोडणारा आणि मोठ्या प्रमाणावर लोकांची रहदारी असणारा अशा प्रकारचा रस्ता आहे। मग त्याला अप्रोच रोड आहेत का, इतर काही आहे का? मागे एक मधला फ्लायओव्हर हा आपण रेल्वेला आरोबी केलाय, परंतु त्या आरोबीला तोंडापाशी लोक जमीन द्यायला तयार नाहीत। त्यांचं म्हणणं आम्हाला पैसे वाढवून द्या। तर आता आम्ही अर्जन्सी क्लॉज घालायचं तिथं ठरवलेलं आहे आणि जेवढं जास्तीत जास्त त्या लोकांचा फायदा करता येईल तो फायदा करून तेही बॉटलनेक तिथं झालेला आहे तो दूर करायचा। अशा 3 गोष्टी पाहण्याच्या करता मी आणि आम्ही लोकप्रतिनिधी चेतन आणि बाकीचे सगळे इथं आलो होतो अधिकाऱ्यांना घेऊन। शिरूर मतदारसंघ हा खासदारांचा निधी पण याला कमी पडला नाही शिरूर नाही हो का, कालच्या चॅलेंजचा आजच्या दौऱ्याचा म्हणजे अर्थार्थिक काही संबंध नाहीये। माझा हा कार्यक्रम मी अधिवेशनाच्या काळातच चेतननी आग्रह केलेला होता। मी त्याला म्हणलं होतं की अधिवेशन संपल्यानंतर आपण त्याची पाहणी करू। पाहणी करण्यापाठीमागचं सकाळी कारण म्हणजे बाकीच्या नागरिकांना त्रास होऊ नये, इतरांना त्याच्यामध्ये इतरांचा वेळ जाऊ नये, म्हणून मी सकाळी यायचा प्रयत्न केला आणि पाहणी केली। दादा, ज्या उड्डाण पुलाची तुम्ही आता पाहणी केली रेल्वेच्या उड्डाण, त्याचं बांधकाम चुकीचं झाल्याचं सुद्धा स्थानिक आणि 2017 पासून त्याचं बांधकाम सुरू आहे। उपोषण पण झाली, काही बरोबर आहे। ते कशामुळे झालं की फ्लायओव्हरच्या पुढच्या बाजूला सर्व्हिस रोड आहे, ते सर्व्हिस रोड मेन रोडला मिळण्याच्या करता, फ्लायओव्हरचा रोड त्या मेन रोडला मिळण्याच्या करता जी जमीन लागते ती दोन्ही बाजूची जमीन काहीतरी 21 का 11 गुंठे 11 गुंठे अवघे 11 गुंठे मिळण्याच्या करता बराच त्रास झालेला आहे। स्थानिक लोकांनी पण आग्रही भूमिका घेतली आणि सगळ्याच राजकीय पक्षाच्या लोकांनी प्रयत्न केला, पण कुणालाच त्याच्यामध्ये दुर्दैवाने यश आलं नाही। आता शेवटचा उपाय म्हणजे अर्जन्सी क्लॉज घालून जिल्हाधिकारी ती जमीन ताब्यामध्ये घेऊ शकतात। पीडब्ल्यूडीच्या एसींना आणि त्यांच्या बाकीच्या अधिकाऱ्यांना तसा प्रस्ताव करायला सांगितलेला आहे आणि कलेक्टरांनाही विनंती केली की जेवढं ज्यांच्या जमिनी 11 गुंठे घ्यायच्या त्यांचा जितका फायदा नियमाच्या चौकटीमध्ये बसून करता येईल तो आपण करावा, असं मी त्यांना सांगितलं। अजित घुलेंनी उपोषण केल्यावर एक साईड सुरू झाली, एक साईड बंद होती, तरी अपघात पण झालेले। मी सांगितलं ना बाबा की ती 11 गुंठे जागा जर उद्याच्याला तुझी जागा असेल आणि तू द्यायचंच नाही ठरवलं तर आता काय, शेवटी कायदा हातात घेऊन चालत नाही, नियमानेच वागावं लागतं। आणि म्हणून तशा पद्धतीनं आता अर्जन्सी क्लॉजला 3 महिने लागतात। आता आम्ही अर्जन्सी क्लॉज घालू, 3 महिन्यांनी मार्च एंडला ती सगळी जागा ताब्यामध्ये येईल। दादा, काल तुम्ही अमोल कोल्हेंच्या बाबतीत वक्तव्य झालं ना, सारखं कशाला त्यांची प्रतिक्रिया आलेली आहे। असू द्या, त्यांची प्रतिक्रिया त्यांना लखलाप। मी काल सांगितलेलं ते माझं फायनल संपलं। धन्यवाद। त्यानंतर विठ्ठल सुप्पे नाट्यगृह अनेक वर्षापासून बंद आहे, अनेक निधी देऊन सुद्धा चालू का होत नाही? त्याच्याबद्दल आता आयुक्त माझ्या बरोबर आहेत, आयुक्तांना विचारतो आणि ते चालू कसं तातडीनं करता येईल, काही अडचणी असतील तर दूर करण्याच्या बद्दल मी त्यांच्याशी मार्ग काढीन।
दुसरी गोष्ट ट्रॅफिकच्या बद्दल तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, मी खरं तर 10 वर्षापूर्वी रिंग रोडच्या बद्दल प्रयत्न करत होतो, परंतु त्यावेळेस नागरिकांना वाटलं की कशाला रिंग रोडची गरज आहे, काय आहे, आमची विहीर जाते, आमचं जमीन जाते, आमचं घर जातं. वास्तविक ज्यावेळेस आपण रिंग रोड करतो त्यावेळेस जमिनीचा मोबदला व्यवस्थित देतो, घराचा देतो, विहिरीचा देतो, जे काही कुणाचं नुकसान होत असेल ते नुकसानीची एवढी रक्कम देतो की जेणेकरून तो पर्यायी व्यवस्था त्याची व्यवस्थितपणे करू शकेल. पण सतत काही ना काही अडचणी आल्या. आता जवळपास त्या रिंग रोडचं संपूर्णपणे ॲक्विजिशन होत आलेलं आहे. त्यांना लागणारा निधी आम्ही रस्ते विकास महामंडळाच्याकडनं देतोय आणि आता त्याची माझ्या माहितीप्रमाणे टेंडर 6 का काहीतरी भाग केलेले त्या रिंग रोडचे 144 का 170 किलोमीटरचा असा काहीतरी तो रिंग रोड आहे आणि त्याच्यातले 6 भाग करून वेगवेगळे कॉन्ट्रॅक्टर तिथं नेमले जातील, म्हणजे फायनल होतील, ज्यांचे कुणाचं लोएस्ट येईल, L1 येईल अशांना, आणि ते काम सुरू होईल. परंतु ट्रॅफिक प्रचंड दरवर्षी वाढते. आता मला विक्रम कुमार गाडी सांगत होते की दादा, गेल्या वर्षी आपल्या पुण्यामध्ये 40,000 कोटीचे फ्लॅट विकले गेले. किती? 40,000 कोटीचे. काल मला काही भेटले पत्रकार नगरच्या तिथं ज्ञाती म्हणून मोठे बिल्डर आहेत, त्यांनी ती निगोसिएशन चालवलंय. तिथं ज्यांचा फ्लॅट आहे त्यांचा 1200चा फ्लॅट असेल तर ते त्यांना 2,500चा फ्लॅट बांधून देणार आहेत आणि तिथं जो बाकीचा FSI मिळतो तो ते त्याचे बिल्डिंग बांधून ते विकणार आहे, तिथं टॉवर होणार आहे. आता अशा प्रकारचे आपल्याकडे टॉवर मोठे व्हायला लागले, त्याच्यावर असणाऱ्या पाईपलाईन, असणाऱ्या ड्रेनेजच्या लाईन, असणाऱ्या रस्ते ह्या सगळे कमी पडायला लागलेले आणि म्हणून त्याला 2-3 उपाय आहेत. एक तर रोडचं वाइंडिंग करणं. वाइंडिंग करत असताना ज्यांचं काढावं लागेल रस्त्याच्या रुंदीकरणाकरता ते त्यांनी सहकार्य केलं पाहिजे. आणि हा रिंग रोड, खरं तर आपले 2 रिंग रोड आहे, आउटर आणि ह्याचा पुणे आणि पिंपरी चिंचवडला असणारा. त्या दोन्ही रिंग रोडच्या मध्ये एक रिंग रोड आपण रस्ते विकास महामंडळाला करायला सांगितलं आणि एक रिंग रोड आपण PMRDA ला करायला सांगतो. तर रस्ते विकास महामंडळाच्याला आता आपण प्राधान्य पहिलं दिलेलं आहे. तो झाल्यानंतर काही प्रमाणामध्ये ट्रॅफिकची कोंडी कमी व्हायला मदत होईल. आपण आता ह्याच्या रोडनी जातो विद्यापीठाच्या, ती मेट्रो टाटाची साधारण आम्ही आढावा घेतला तर ती मार्च 2025 ला पूर्ण होईल. तशा पद्धतीनं टाटानी टाइम टेबल ठरवलेलं आहे आणि तसं काम टाटाचं त्या ठिकाणी चाललेलं आहे. त्याच्यामुळं ती रेल्वे अजून त्या भागामध्ये 1.25 वर्ष नागरिकांना त्रास सहन करावा लागणार आहे, हे मी स्पष्टपणे सांगतो. आणि रामनगर आपल्या रामवाडी ते मला वाटतं रामवाडीपर्यंतची आता मेट्रोचं काम उरकत आलेलं आहे. ते लवकरच सुरू होईल. वनाज ते रामवाडी. माझ्या माहितीप्रमाणे तेही काम ते म्हणत होते की हो दादा हे होईल. चला आम्हाला संजीव वगैरे ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. पुन्हा पाहूयात बातमी 36 जिल्ह्यांची. ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी सुरू केलेल्या हंगामी वसतिगृहातील सुविधांची तपासणी करण्यासाठी बीड जिल्हा परिषदेच्या वतीनं 98 अधिकाऱ्यांचं पथक तयार करण्यात आलंय आणि 2 दिवसात 203 हंगामी वसतिगृहांची तपासणी होणार असून आता घोटाळेबाजांचे धाबे दणाणलेत. सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे किल्ले प्रतापगडला जाणाऱ्या रस्त्याला मोठी वाहतूक कोंडी झाली आणि प्रतापगडाकडे जाणाऱ्या अरुंद रस्त्यामुळे वाहतूक कोंडी झाल्यानं वाहनांच्या रांगा लागल्याचं दिसतंय. इथे वेळ झाला एका छोट्याशा ब्रेकची, लगेच परत येतोय. पाहत राहा न्यूज 18 लोकमत.